टॉस जिंकलाय मनीष, निर्णय काय असेल? फिल्डिंग असेल. मॅच 3 ओव्हरची असेल. प्रथम फिल्डिंग करताना समोर चिंचगड सारखा संघ आहे, किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल? 3 ओव्हरचा मॅच असल्यामुळे आम्ही 12चे म्हणजे 36 धावांपर्यंत त्यांना रोखू, ते आम्ही चेस करू शकतो. ओके, तर नंतर मी जातोय कॅप्टन आशिष पाटीलकडे. आशिष, टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? फिल्डिंगच असते. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला, आता विपरीत घडले, तुला बॅटिंग करायचे, कितीचं टार्गेट मनामध्ये ठेवलंय? 40+ करण्याचा प्रयत्न करू. नक्कीच 40 प्लस धावा करण्याचा प्रयत्न असेल, दोन्ही टीमला असेल. शुभेच्छा. जाऊयात जिथनं समालोचन कक्षातनं समालोचक सूरज पाटील या पुढचा मॅचचा धावतं वर्णन तुमच्यापर्यंत घेऊन येतील. ओव्हर टू कॉमेंटर बॉक्स. बॉलिंग मार्कर भाविक, स्ट्राइकला प्रियश, नॉन स्ट्राइकला रुपेश, गोलंदाज भाविक. आपटी वर्सेस एसपी बिलोशी. आपटी संघ या ठिकाणी मात्र टक्कर देताना प्रयत्न एसपी बिलोशीला. षटक नंबर 1 पाहायला मिळतोय. 38 धावांचं लक्ष. फायटिंग टोटल मॅच 3 ओव्हर. पहिला बॉल प्रियश पाटीलच्या बॅट मध्ये जातोय. डीप लॉंग ऑनला 1 बाउन्स, चौकार 4. सुरुवात चांगली. पहिल्याच बॉलला बाउंड्री भाविकवर मात्र ठोकलेली आहे. दुसरा बॉल चेंज ऑफ पेस, डॉट बॉल, निर्धाव चेंडू, गती परिवर्तन. 2 बॉल 4 धावा. सुरुवात चांगली म्हणावी लागेल या ठिकाणी दोन्ही टीम कडनं. एक चौकारी येतो, एक डॉटी बॉल जातोय. भाविक आणि प्रियश पाटील मध्ये संघर्ष आहे. आपटी संघ तेवढ्या ताकदीनं टक्कर देईल का एसपी बिलोशीला? दोन्ही टीम एकमेकांसमोर 1-1 सामने जिंकलेले आहेत. आणि यावेळेस मात्र बॉल जातोय बॅकवर्ड, डीप लॉंग लेग कडे मात्र सरकतोय. इथे 2 धावा सहजरित्या पूर्ण होत आहेत. 2 धावांनी धावतात धावफलक मात्र पोहोचतोय स्कोर कार्ड वर 6 वर. 3 बॉल 6 धावा. प्रियश पाटील 3 बॉल खेळले, 3 बॉल मध्ये 6 धावा मिळवून दिले, एक चौकार आलाय. एका बॉलवर 2 धावा, 1 बॉल हुकलेला आहे. अजूनही पहिला आपण 3 बॉल शिल्लक राहत आहेत. 12 ते 13 धावांचा सरासरीचा रन रेट या ठिकाणी मात्र सुरुवात चांगली म्हणावी लागली एसपी बिलोई टीमची. 3 बॉल 6. फटका हवेमध्ये आणि इथे कॅच सुटलाय. खराब फिल्डिंग. 2 धावा कंप्लीट. हातात कॅच पडला. प्रियश पाटील सारख्या हार्ड हिटरला जीवनदान देणं धोकादायक ठरेल. येणारा काळ ठरवेल, परंतु ही वेळ आपटी संघाची कॅचची होती आणि कॅच गमावला आपटीनं. 4 बॉल, धावसंख्या फलकावर 8. पॉवर प्लेच्या 2 बॉल मध्ये काय किस्सा घडणार आहे? मोठे फटके थांबवलेले आहेत. हवेचा फायदाही घेऊ देत नाही भाविक गोलंदाज प्रियश पाटीलला. आणि आता मात्र बॉल सोडून दिलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. आपटी संघ या ठिकाणी कमबॅक करतोय. 5व्या बॉलवर निर्धाव चेंडू. धावसंख्या 8 वर आहे. 12 ते 13 धावा प्रति ओव्हरला असणं गरजेचं आहे आणि त्यामुळं इथे सरासरी थांबते डॉट बॉलनं. शेवटचा बॉल. प्रियश पाटीलचा टायमिंग प्रॉपर, टेम्परामेंट परफेक्ट, जजमेंट. चेंडू जातोय सीमा पार. शानदार बॅटिंग, षटकार. पाटील एकट्याने खेळले.
एक चांगल्या पद्धतीने 7 रुपेश पाटीलनं 2-2 धावा घेताना दिली. प्रियेश पाटीलचा कॅच ज्या पद्धतीने हर्षदनं सोडला तिथेच मात्र जीवनदान मोठं मागणं ठरलं आणि प्रियेश पाटीलला जीवनदानचा फायदा घेताना षटकार ठोकला. 14 धावा पॉवर प्ले मध्ये महत्वाच्या हव्या होत्या. 14 ते 15 असणं गरजेचं होतं. त्या 14 धावा मिळवल्या आणि आता 12 बॉल विजयासाठी धावांची गरज असेल. 24 धावा. बघा रन रेट या ठिकाणी अजूनही पाहिलं आपण 12च आहे. 2 ओव्हर 24 धावा. धावा 14 तर खेचलेले आहेत. गोलंदाज तयार. नीरज. पहिला बॉल रुपेश पाटील ऑन साइडला अलॉंग द कार्पेट मिड विकेट कडे खेळताना प्रयत्न एकदम कंप्लीट. चांगलं क्षेत्ररक्षण. खासदार चषक दर्जेदार आयोजन चांगली खेळपट्टी. चौ बाजूला पाहता आपण या ठिकाणी फ्लेक्स लावलेले. एक चांगल्या पद्धतीने पाहता आपण या ठिकाणी नियोजनात्मक स्पर्धा. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका खासदार चषकचं दर्जेदार आयोजन. उद्या ग्रामीण ओपन टीम पाहायला मिळतील आणि परवा ऑल इंडिया ओपन. ड्रॉइंग टायमिंग काय प्रॉपर आहे. पवन केनेची आठवण. चेंडू जातो सीमा पार. प्रियेश पाटीलच्या बॅट मधनं शानदार डीप लॉंग वरनं षटकार. घणाघाती प्रहार. स्ट्रेट ड्राइव्ह काय प्रॉपर टायमिंग आणि वाट फिल्डिंग. ओ माय गॉड. टाळ्या झाल्या पाहिजे कॅच साठी. फिल्डर भाविक साठी उंच उडी मारली. कॅचला टिपलं. रिप्ले मध्ये बघू शकते ओम साई मूवीची क्लिअरिटी. सुपर माता खेळ क्रिकेटचा. अमेझिंग क्रिकेट. ओ माय गॉड. काय जबरदस्त कॅच. प्रियेश पाटीलसाठी टाळ्या झाल्या पाहिजे. सुपर बॅटिंग वैयक्तिक कामगिरी. प्रियेश पाटीलच्या बॅट मध्ये 2 षटकार 1 चौकार पाहायला मिळाला. फास्ट इनिंग खेळून आलाय. टीमचा रन रेट कव्हर करून दिलाय. धावसंख्या 21. 3 बॉलला 7 धावा आलेल्या आहेत. 12चा रन रेट हवाय. 7 धावा प्रियेश पाटीलने 3 बॉलला कव्हर करून दिलेले आहेत. 24 धावांची गरज असताना 7 धावा कव्हर झालेले आहेत. दीक्षित. नऊ चेंडू 17 धावा. दीक्षित या ठिकाणी मात्र यंगस्टर प्लेअर आहे. संधी मिळते तेव्हा सोनं नेहमी करत असतो. रुपेश पाटील क्रीजवर उभा राहतोय. बघा धाव दुसरी घेत नाही. रिस्क घेत नाहीये. प्रियेश पाटील नंतर जबाबदारी रुपेश पाटील घेताना या मॅचवर. याच मैदानात 50 करण्याचं मान चॅम्पियन ट्रॉफी मध्ये पटकवला होता या प्लेअरनं. एक जबरदस्त मात्र हार्ड हिटिंग बॅटर म्हणून ओळख आहे रुपेश पाटीलची वडा टेनिस मध्ये. वाईट बॉल. अवांत दावेनं स्कोर कार्ड 22. आता मात्र 23 वर पोहोचतोय आकडा. बॉल बाकी राहता येते 8 धावांची गरज आहे. 15. 8-15. येईल का षटकार. टाकेल का डॉट. आणि ते डॉट बॉल. निर्धाव चेंडू. 2 बॉल डॉट गेलेत. एक प्रियेश पाटीलने सोडला होता. एक रुपेश पाटीलने सोडलेला आहे. आणि इथे मात्र 7 बॉल 15. आता मॅच टफ. आव्हान मोठं आहे. शानदार षटकार. रुपेश पाटील करतोय षटकारानं. ओ माय गॉड. दॅट्स ह्यूज सिक्सर. लास्ट बॉल सेकंड ओव्हर. धमाका. मजा येईल. आता 6 बॉल विजयासाठी धावांची गरज.
6 चेंडू 9 धावा. यस डीजे. जुनं ते सोनं, जुनी गाणी, जुने सॉन्ग ऐकायला खूप मधुर असतात. त्याची आठवण मात्र करून देताना डीजे जॉकी. गोलंदाज बॉलिंग मार्कवर प्रसाद. पहिला बॉल. चांगला स्ट्रोक, गॅपला बॉल खेळलाय. चेंडू मध्ये जातोय हवा, तिथंच मारा. षटकार दीक्षित सुद्धा करतोय. वाट बॅटिंग एसपी बिल्लोशी. संदीप पाटील सुद्धा खुश होत आहेत लाईव्ह पाहताना मॅच. या डीजे. एसपी बिल्लोशी एक मोठं नाव आहे, कारण डे नाईट टुर्नामेंट, राष्ट्रवादी चषक, बिल्लोशी डे नाईट टुर्नामेंट, भव्य दिव्य आयोजन. मॅचच सोपी झाली आहे दीक्षितच्या षटकारानं. कमी वयामध्ये ज्यानं आपली ओळख निर्माण केली वाडा टेनिस मध्ये दीक्षित. 5 बॉल 3 धावा. आणि हा बॉल वाईट बॉल. 5 चेंडू 2 धावांचं लक्ष बाकी राहत आहे. मॅच प्रेडिक्शन बदललेले आहेत. बिलोशी टीम कडे सामना झुकलेला आहे. 5 चेंडू 2 धावा. पण कालची मॅच यात आठवली तर मात्र क्रिकेटचं खरं टीट फॉर टॅट पाहायला मिळते. बिलोई टीमना सामना जिंकला राहुल भोर यांच्याकडनं. शाही दावत संध्याकाळी आज मात्र एसपी बिलोई टीमला असेल. पत्ताही पाठवायचा आहे. बघूया सामना रंगतदार. 5 बॉल विजयासाठी 2 धावांची गरज. आम्ही सुद्धा पोचू. ऑन साइडला मात्र बॉल तटवला. 1 धाव कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक मात्र जीवांच्या आकांताने येतोय. दुसरा प्रयत्न आणि खेळ खलास. मॅच फिनिश. एसपी बिलोची टीमनं हा सामना जिंकलाय. अगदी जबरदस्त मॅच पाहताय. 4 बॉल राखून 38 धावा चेस झालेले आहेत. वाट बॅटिंग प्रियेश पाटील. नाईस बॅटिंग. मॅच खेळ मात्र खेळून ठेवली रुपेश पाटील. मॅच खेचली दीक्षित. वेल डन. जाऊया आपण पुढच्या मॅच कडे. भन्नाट युद्ध पेटेल जाईल. एका बाजूला अलमान तर दुसऱ्या बाजूला चिंचगर. वाडा तालुक्यातील टॉप 4 मधील 2 संघ एकमेकांना भिडतायत. जीबी स्पोर्ट चिंचगर आणि अलमान. आवाज ऐकूया आमचे शिष्य कुणाल सरांचा. तर आपण पाहिलं तर विशाल विशे शापूर वरनं मॅच पाहत आहेत. त्यांनी दीपेश घोलप करता शुभेच्छा दिल्यात. विशाल विशे चे शापूर वरनं मॅच पाहत आहेत युट्यूबच्या माध्यमातून. ज्यांनी दीपेश घोलप करता शुभेच्छा दिल्यात त्यांच्या बॅटिंग करता. तर पूर्वी जाऊयात नेक्स्ट मॅच मध्ये, जिथे टीम जीवी स्पोर्ट्स चिंचगर आणि त्याच्या विपक्ष टीम दोन हात करेल तो टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स अलमान. दोन्ही टीम 12वे प्लेयर इथे यायचा आहे. चला स्कोरर इथे या. जर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच टीम
सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान ची मैदानात आहे आणि त्याच्या विपक्ष टीम जर आपण पाहिलं तर टीम जीवी स्पोर्ट्स धनंजय स्पोर्ट्स चिंचघर हा संघ आहे एका बाजूने. चला मॅच सुरुवात करायची आहे. टीम जीवी स्पोर्ट्स बॅटर पाठवा मैदानात. जितूजी पवार यांच्या माध्यमातून आज धनंजय स्पोर्ट्स चिंचघर हा खेळताना आपण संघ पाहतोय. जितूजी पवार यांच्या माध्यमातून जीवी स्पोर्ट्स चिंचघर तो संघ आज मैदानात उतरलाय आणि एका बाजूने सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान. या दोन टीम मधली मॅच दोन बॅटर मैदानात येत आहेत. नो डाऊट राहुल अहिरे आणि मेघन पाटील. जो 2 बॉल घेतलेत तर एक बॉल इकडे लगेच पाठवा टीम चिंचघर. तुम्हाला इथूनच बॉल चॉईस करून जायचंय हे लक्षात असू द्या. जेव्हा टॉसला येतात तेव्हा कर्णधार इथेच बॉल चॉईस करा. बॉल लगेच तो पाठवा इकडे. अन्यथा आयोजक बोललेत 5 धावांची पेनल्टी दिली जाईल. आयोजक स्ट्रिक आहेत. तत्पूर्वी चौथ्यात मॅच मध्ये टीम सप्तशृंगी 11 शिवंजय स्पोर्ट्स सलमान आणि चिवी स्पोर्ट्स धनंजय स्पोर्ट्स चिंचघर या दोन टीम आहेत मैदानात. एका बाजूने आपण पाहतोय मनीष बांबेरे गोलंदाजी ट्रॅकवर न आलाय आणि वारा जो सुसाड्याचा सुटलाय खऱ्या अर्थानं. तर आपण पाहिलं तर चांगली मॅच रंगेल नो डाऊट. एका बाजूने टीम चिंचघर एका बाजूने टीम अलमान सातत्याने एकमेकांच्या विपक्षात बरंचसं क्रिकेट खेळले आतापर्यंत. मात्र मनीष बांबेरे गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होईल. थर्ड राऊंड मधनं आपण ही मॅच पाहतोय. पंचांकडनं ग्रीन सिग्नल येतोय. हसमुखजी पाटील ऑफिशियल पंच आहेत. मॅचला होती ही सुरुवात मेघन पाटीलच्या विपक्षात मनीष बांबेरे. पहिला बॉल पहिलाच बॉल च्यावरनं जर आपण पाहिलं तर बॉल वाईट न सुरुवात केली जातीये. वाईट म्हणजे एक एक्स्ट्रा धाव देणारी हा बॉल. जिथनं जर आपण पाहिलं पुन्हा एकदा सज्ज होतोय मनीष. पुढचा बॉल मेघन पाटीलच्या पाठमधनं बॉलला पाठवलाय. सीमा रेषा पार येतोय मेघनच्या पाठमधनं षटकार. डिथडँकी धावसंख्या 7 लागली या स्कोर कार्ड वर. मेघन पाटील आहे ऑन बॅटिंग मार्क वर. मनीष बांबेरे. पुढचा बॉल पुन्हा एकदा मात्र फटका फसलाय. विरसेन मोकाशी होते त्या ठिकाणी. फलंदाज बाद मेघन पाटील बॅक टू डकआउट. पुढच्याच बॉलवर केलाय कमबॅक. मोठा हादरा बसतोय तो टीम चिंचघर. फलंदाज बाद. आपण पाहिलं तर स्पर्धा आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर वाडा तालुका आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक. तर आपण पाहिलं तर नेक्स्ट मॅच आपल्या भेटीला येईल. टीम वाडा पोलीस आणि त्याच्या विपक्षात टीम SP पिलोशी या दोन टीम मधली ती मॅच असेल. आणि बरोबर एका इनिंग मध्ये जेव्हा ब्रेक होईल एका इनिंगचा तेव्हा दोन्ही कर्णधार वाडा पोलीस आणि टीम SP पिलोशी आपण टॉस करण्याकरता तेव्हा यायचं आहे. तत्पूर्वी मेघन सारखा बॅटर जो परतीच्या प्रवासाला गेलाय दुसऱ्याच बॉलवर मात्र विकेट देखील मिळवून दिली आहे. या अगोदरची मॅच खऱ्या अर्थानं चिंचघरकरांची जी मिथुन 11 कंचाड सोबत झाली खूप चांगली मॅच. अगदी उत्कंठावर्धक मॅच जी आपल्याला पाहायला भेटली. तत्पूर्वी पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरनं सज्ज होतोय नो डाऊट मनीष बांबेरे. पुढचा बॉल चांगला बॉल दर्जेदार बॉल पडल्यानंतर थोडासा कदाचित टर्न प्राप्त झाला असेल. बॉल निर्धाव स्वरूपाने मात्र निघून जातोय. डॉट बॉलची उद्घोषणा होतीये.
धावसंख्या 7 आहे स्कोर कार्ड वर. पुढचा बॉल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वर ना मनीष बांबेरे. बदल आदित्य चुकलाय, माघारी परतलाय, स्वतः कर्णधार आहेत. आज आजच्या दिवसात जर आपण पाहिलं सर्व टॉस करण्याकरता कर्णधार माझ्या समवेत आशिष पाटील जोडले गेले होते. एक शांत आणि शांत स्वभाव असलेला आशिष पाटील आपण पाहतोय. पुढचाच बॉल अतिरिक्त बाहेर. बॉल ऑफिशियल पंच दर्शवतात बॉल वाईट आहे, म्हणजे एक्स्ट्रा धाव देणारा हा चेंडू असेल. या वाईटच्या मदतीने धावसंख्या 1 न वाढतीये, जाऊन पोहोचेल 8 या धावसंख्येवर. 8 धावा स्कोर कार्ड वर लागलात. टीम अलमान आणि टीम जीवी स्पोर्ट्स चिंचघर या दोन टीम मधली मॅच सध्या मैदानात रंगतीये. पुढचा बॉल गती परिवर्तन केलं पुन्हा एकदा. मात्र जर आपण पाहिलं तर निर्धाव स्वरूपानं बॉलची सांगता होतीये. मनीष बांबेरे 3 ओव्हरची मॅच पाहतोय. पहिलं षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं जे षटक आहे चांगल्या बॉलची हाताळणी रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत. भाऊ होता यष्टी रक्षकाच्या भूमिकेतनं पूर्ण टीमला कंट्रोल करतोय. भाऊ सोनावणे देखील पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न, जिथे एका 5 बॉलचा खेळ आतापर्यंत झालाय. 5 बॉलचा विचार केला तर धावा कंप्लीट झाल्या. त्या टोटल स्कोरर आम्हाला दर्शवतात 8 धावा झाल्या. अजूनही इथनं एक बॉल जो आशिष पाटीलच्या विपक्षात हाताळावा लागेल. शेवटचा बॉल या ओव्हर मधनं. चांगला बॉल, सबमरीन डिलिव्हरी. पडल्यानंतर बॉलनी उसळीच घेतली नाहीये, अगदी खालवर राहिला आणि मग तिथनं डॉट बॉल. भाऊ सोनावणे होते त्या ठिकाणी यष्टी रक्षक. एका षटकाचा खेळ संपलाय आणि एका षटकाच्या अखेरीस धावसंख्या ही फक्त आणि फक्त स्कोर कार्ड वर असेल 8 धावा एका ओव्हरच्या अखेरीस. 3 ओव्हरची मॅच आपण पाहतोय. 3 षटकांचा हा सामना पाहतोय. टीम अलमान आणि टीम जीपी स्पोर्ट्स चिंचघर या दोन टीम मधली ती मॅच असेल. नेक्स्ट मॅच 3rd राऊंडचा सेकंड सामना टीम वाडा पोलीस आणि त्याच्या विपक्षात टीम एसपी बिलोशी हा संघ असेल. आणि जो पहिल्या दिवशी म्हणजे वाडा क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जो पहिला दिवस या स्पर्धेचा झाला त्यामध्ये टीम डीकेपी स्पोर्ट्स पावणीपाडा आणि टीम त्याच्या विपक्षात होती आरपी लायन्स वाडा. या दोन्ही टीमने उद्या ठीक सकाळी 9 वाजता इथे रिपोर्टिंग करायचं आहे. उद्या सकाळी पहिली मॅच ती होईल जी क्वालिफायरची मॅच बाकी आहे. जी टॉप 5 मध्ये पोहोचण्याकरताची जी मॅच राहिली आहे ती उद्या सकाळी ठीक 9 वाजता टीम डीकेपी स्पोर्ट्स पावणीपाडा आणि टीम आरपी लायन्स वाडा या दोन टीम मधली ती मॅच असेल. दोन्ही टीम तयार राहायचं उद्या नेक्स्ट बरोबर सकाळी 9 वाजता रिपोर्टिंग करायचं आहे दोन्ही टीम. जाऊयात मॅच मधनं. संदेश भुईर आलाय बॉलिंग ट्रॅक वरनं. जर आपण पाहिलं पहिल्या षटकाच्या अखेरीस 8 ही धावसंख्या स्कोर कार्ड वर असताना या सेकंड ओव्हर मधनं संदेश भुईरची वर्णी लागली आहे. बॉलिंग ट्रॅक वरनं राहुल अहिरेच्या विपक्षात पहिला बॉल. स्ट्रॉंग अपील केली होती, तितकासे खुश नाहीयेत ऑफिशियल पंच. जर आपण पाहिलं तर जो अपील मधला आत्मविश्वास होता तो अगदी फेडाळून लावलाय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं संदेश भुईर बॉलिंग ट्रॅक वरनं असताना दिपेश घोलप आहे आता यष्टी रक्षक म्हणून आपण पाहतोय त्याला देखील. पुढचा बॉल आता मात्र बॅटच्या स्लॉट मध्ये आलाय. बॉलला पाठवलाय पार्किंग प्लॉट मध्ये आलाय. दर्जेदार षटकार संदेश भुईरच्या विपक्षात चढवलाय हल्ला. या दोन टीमचा विचार केला ना तर बरचसं क्रिकेट, खूप सारा क्रिकेट एकमेकांच्या विपक्षात खेळलेत आतापर्यंत. संदेश भुईर पुन्हा एकदा पुढचा बॉल राहुल अहिरेच्या विपक्षात. अगेन पुढचा बॉल पुन्हा एकदा लॉक केलाय. बॉलला पाठवलाय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटीचा राहुल अहिरेच्या पाठबद्ध बॅक टू बॅक आलेला दुसरा षटकार. 6 सागर पाटील यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या. टीम सप्तशृंगी शिवंजय स्पोर्ट्स सलमान या टीम करता. आदेश सोनावणे यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या टीम मालमान करता. खूप साऱ्या शुभेच्छा येत आहेत या स्पर्धेकरता देखील.
आणि चालू असलेल्या मॅच करता देखील आपण पाहिलं तर संदेश भुईर इथनं कमबॅक करावा लागेल, इथनं चांगली बॉलिंग करावी लागेल. राहुल अहिरे सारखा एक विस्फोटक बॅटर त्याच्या विपक्षात समोर उभा आहे. पुढचा बॉल चांगल्या बॉलची हाताळणी मात्र केली जाते. भाऊ सोनावणे आहे त्या ठिकाणी. एकच जाव एकपेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. जी सिंगल येते 2 षटकार राहुलनं खेचले. जिथे वारा होता त्या वाराचा देखील त्यानं फायदा घेतला पुरेपूर. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. अगदी 2 षटकारांच्या मदतीनं धावसंख्येनं वेग पकडला अगदी 21 वर असताना. पुढचा बॉल पुन्हा एकदा आता आशिष पाटीलनं दाखवलंय आसमान, बॉलला पाठवलाय षटकार. पुढचा बॉल चांगल्या बॉलची हाताळणी केली जाते. एक धाव कंप्लीट केली आहे. वेगानं अगदी आलाय. राहुल अहिरेलाच परतावं लागलाय. राहुल अहिरे समजला होता. तिथनं जर आपण पाहिलं तर परतीच्या प्रवासानं यावं लागेल. रन आउट स्वरूपानं विकेट मिळतीये. जर आपण पाहिलं तर धावसंख्येचा विचार केला तर स्कोर कार्डवर धावा लागल्या. त्या जर आपण पाहिल्या तर 28 धावा. चौदाची सरासरी राहिली. 2 षटका मागे धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे 28 धावा. 14.0च्या सरासरीने 28 धावा स्कोर कार्डवर असताना नवीन बॅटर मैदानात दाखल होतोय. नाव आहे रोशन लारा. मैदानाच्या दिशेने येतोय बॅटिंग करण्याकरता. तर आपण पाहिलं वाडा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष जयजी पाटील, आपण मुख्य मंचाकडे या. जयजी पाटील मुख्य मंचावर या. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर शेवटच्या आणि अंतिमच्या षटका करता नो डाऊट दीपेश घोलप जो सज्ज होतोय या ओव्हर करता. जर आपण पाहिलं अंतिमच्या षटका करता गोलंदाजी करण्याकरता येईल. 28 धावा स्कोर कार्डवर आहेत आतापर्यंत. टीम SP विलोशी कर्णधार इथे आहे. टीम वाडा पोलीस, चला आपण कर्णधार इकडे या. बरोबर ही चालू असलेली मॅच ज्यातनं दीपेश घोलपचं षटक जसं संपेल तसा टॉस केला जाईल. दीपेश घोलप ओव्हर नंबर 3 पहिला बॉल. मात्र रोशन हरवटे त्यानं झेल कॅरी केलाय. फलंदाज बाद परतावं लागेल. कर्णधार आशिष पाटील बॅक टू डगआउट. जयजी पाटील त्यांना मुख्य मंचावर येण्याची विनंती करतो. जयजी पाटील कुठे असाल आपण मुख्य मंचावर या लवकर. मात्र पहिल्याच बॉलवर त्यांना विकेट मिळवला. सो दीपेश घोलप आहे गोलंदाजी ट्रॅकवर असताना. जर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानात येतोय. विनीत नांगरे आलाय बॅटिंग करण्याकरता. विनीत आलाय. धावसंख्या 28 स्कोर कार्डवर आहे. राहुल अहिरे सारखा बॅटर 2 षटकार मारले रनआउट स्वरूपानं त्याला बाद व्हावं लागलं. राहुल अहिरे मैदानात थांबला असता तर कदाचित धावसंख्या थोडी जास्त झाली असती. कदाचित हाच मनसुबा होता. मात्र आशिष पाटीलनं चुकीची कॉलिंग, कदाचित त्यांच्या दोघांमधलं ते कम्युनिकेशन प्रॉपर नव्हतं आणि मग तिथनं राहुल अहिरेला परतावं लागलं. आणि मात्र आता आशिष पाटील देखील परतीच्या प्रवासाला गेलाय. म्हणजे मैदानात आता दोन्ही बॅटर नवीन आहेत. मात्र विनीत नांगरे त्याच्या विपक्षात. पुढचा बॉल अतिरिक्त सफल झालाय. क्षेत्ररक्षक विशाल पवार आहे त्या ठिकाणी. बॉल फील्ड देखील केला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता. 2 धावा या वेगानं कंप्लीट केल्यात. थोडा थ्रो कदाचित फास्ट आला असता, कदाचित सिंगल झाली असती, कदाचित रनआउटला संधी भेटली असती. जर त्याला महत्व नाहीये क्रिकेटमध्ये. तत्पूर्वी धावसंख्या स्कोर कार्डवर असेल 30 धावा. रुपेश तरे यांच्या माध्यमातून ही टीम शिवन जालमान करता शुभेच्छा आल्यात. विशाल ढोणे
यांच्याकडनं देखील शुभेच्छा आल्या दोन्ही टीमला. पुढचाच बॉल लॉक केलाय, विशाल पवार आहे त्या ठिकाणी, झेल सुटलाय, झेलला संधी होती, फलंदाज बाद, रन आउट स्वरूपानं परतावं लागेल. विनीत नांगरे बॅक टू डगआउट. चला जाऊयात मॅच मधनं जिथनं पहिलं धावसंख्या 31 आहे स्कोर कार्ड वर. दीपेश गोलपनं आतापर्यंत चेंडू टाकून झाले, त्याच्याकडनं ते टोटल 3, म्हणजे अजूनही 3 बॉल आहेत. धावसंख्या 31 आहे स्कोर कार्ड वर. 4 विकेट आतापर्यंत गेल्यात दीपेश गोलप, अच्युत भाई यांच्या विपक्षात. पुढचा बॉल रोहित पवार आहे, डायरेक्ट हिट केला जातोय, फलंदाज बाद, परतावं लागेल. रोशन लारा बॅक टू डगआउट. विकेट क्रमांक 5 परतीच्या प्रवासाला, फलंदाज बाद. दीपेश घोलप आहे बॉलिंग ट्रॅक वरनं. 31 धावा, 5 विकेट आतापर्यंत झाल्यात. शेवटच्या आणि अंतिमचे 2 बॉल शिल्लक आहेत या फर्स्ट इनिंग मधनं. दीपेश घोलप विचारपूर्वक गोलंदाजी करतोय. पुढचा बॉल अगदी बॉलला फिरवलं, अगदी फिरवलं हेच म्हणेन मी. शेवटचा बॉल आहे, आपण रिप्ले मधनं पाहू शकतायत. दीपेशची या बॉलवरची हाताळणी अप्रतिम, दर्जेदार. डॉट बॉल या ओव्हर मधनं, म्हणजे या फर्स्ट इनिंग मधनं हा शेवटचा बॉल आहे, अंतिमचा चेंडू. आणि या अंतिमचा बॉल देखील अप्रतिम, दर्जेदार. फिंगरला रोल करत बॉलची हाताळणी. सलग 2 बॉल जाग्यावर उभं ठेवलं जय नांगरेला. आणि मात्र धावसंख्या 31 स्कोर कार्ड वर असताना, म्हणजे विजयाकरता धावा कराव्या लागतील 32 धावांचं लक्ष असेल. नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स मध्ये आपण जाऊया, जिथनं वाडा पोलीस आणि टीम एका बाजूने असेल, टीम SP बिलोशी. या 2 टीम मधली ती मॅच असेल, या 2 टीम मधली ही रणयुद्ध असेल. मी जर आपण पाहिलं तर वाडा शहराचे माजी उपसरपंच पंढरीजी पाटील साहेब आणि त्यांच्या समवेत जर आपण पाहिलं रामचंद्रजी गवारी साहेब यांच्या शुभ हस्ते या नेक्स्ट मॅचचा टॉस बॉक्स बंद केला जाईल. टीम SP बेलोशी आणि टीम वाडा पोलीस. आज सुट्टीचा दिवस आहे आणि सुट्टीचा दिवस एन्जॉय करण्याकरता वाडा पोलीस देखील आलेत. अगदी 3ऱ्या राऊंड मधला सेकंड सामना जो आपल्या भेटीला येईल. एका बाजूने टीम आपण पाहतोय SP बिलोशी संदीपजी पाटील साहेबांचा संघ, तर एका बाजूने टीम वाडा पोलीस. टॉस बॉक्स मधला टॉस केला जाईल. 2 कर्णधार इथे आहेत. कॉल दिला जाईल वाडा पोलीस कडनं, छापा जो कॉल दिलाय आणि काटा पडलाय, म्हणजे टॉस जिंकलाय. मी मान्यवरांना विनंती करेन मुख्य मंचावर जाऊन स्थानापन्न व्हायचंय. टॉस जिंकलाय रोहित सुतार, कर्णधार आहेत SP बिलोची टीमचे. टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? फिल्डिंग
फिल्डिंग करण्याचा निर्णय स्वीकारलाय. या अगोदर तू मगाशी एक षटकार देखील मारला, चांगली बॅटिंग केली. सूरज पाटील यांनी तुला पारितोषिक दिलं. आता जर संधी भेटली तर काय करशील किंवा कसा खेळ करशील? बेस्ट परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करेन मी. ओके, नक्कीच. तत्पूर्वी आपण जातोय वाडा पोलीस कर्णधार मेजर यांच्याकडे. मेजर, जर टॉस जिंकला असता तर तुमचं, जर तुम्ही टॉस जिंकला असता तर निर्णय काय असता? आम्ही सुद्धा क्षेत्ररक्षण घेतलं असतं, कारण वाऱ्याचा झोक आहे आणि चेस होतात, त्यामुळे क्षेत्ररक्षण घेतलं असतं. ओके, नक्कीच. मॅच चालू आहे, जास्त वेळ तुमचा घेणार नाहीये. शुभेच्छा असतील मेजर तुम्हाला देखील आणि टीम SP बिलोशी, संदीपजी पाटील साहेब यांच्या माध्यमातून हा संघ SP बिलोशी सध्या मॅच रंगतीये. टीम आपण अगदी संध्याकाळच्या सत्रात येऊन पोहोचलोय. स्पर्धा दर्जेदार, दिमाखदार आयोजन या स्पर्धेचं आपण पाहतोय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी वाडा शहर, वाडा तालुका, आपला वाडा सामाजिक शैक्षणिक संस्था आयोजित खासदार चषक टेनिस क्रिकेटची ही भव्य दिव्य स्पर्धा अगदी उन्हाच्या तडाख्यात जरी असली तरी मात्र खूप साऱ्या संघांनी मात्र इथे सहभाग नोंदवलाय. उद्या देखील आपण पाहणार आहोत वाडा तालुका सोडून अतिरिक्त जर आपण पाहिलं एक गाव एक ओपन या फॉर्मॅटनं टीम आपल्याला मैदानात दिसतील. बत्तीस करायचे आहेत. 32 32 धावांचं लक्ष आहे. भाई बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. दीपेश खोलप एक विस्फोटक खेळाडू म्हणून ज्याची ख्याती आहे पूर्ण वाडा तालुक्यातनंच, अगदी पालघर जिल्ह्यातनं. मात्र बॉलिंग ट्रॅकवर अगदी 40+ खेळाडू जर आपण पाहिलं तर भाई यांना देखील पाहतोय. मेगन पाटील देखील कानमंत्र देतोय, कारण की मॅच मोठी आहे, मॅच रंगतदार आहे, मॅच रफ अँड टफ आहे. कारण की दोन्ही टीम एकमेकांच्या विपक्षात बरचसा क्रिकेट खेळलेत, बराचसा क्रिकेट एकमेकांच्या विपक्षात झालाय. आज मात्र या खासदार चषक मधनं आपण पाहतोय दर्जेदार आयोजन, दर्जेदार मॅच. टीम धनंजय स्पोर्ट्स चिंचगर आणि त्याच्या विपक्षात टीम शुभन जालमान. पुढचा बॉल, पहिलाच बॉल ज्यावरनं बॉलला पाठवलाय दीपेश खोलपच्या पाठमधनं आलाय स्टेट ड्राईव्ह न दर्जेदार षटकार. ही ताकद आहे दीपेश खोलपची, क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. सातत्यानं मोठ्या फटक्यांकरता ओळख राहिली आहे. आता चिपळूण येथे जाऊन वाडा 11 संघांनी दर्जेदार कामगिरी केली, मात्र रनरअप जरी ठरला असला खूप चांगला खेळ मात्र दीपेश घोलपनं पहिल्याच बॉलवर स्वागत केलंय. भाई याचा षटकार ठोकलाय. विशाल विषय त्यांच्याकडनं शुभेच्छा आल्या दीपेश घोलप करता. शहापूर वरनं मॅच लाईव्ह पाहतायत, त्यांची कमेंट्स देखील आहे युट्यूबवर की दीपेश घोलप बादशाह आहे. तत्पूर्वी जाऊयात मैदानात. समोर अच्युत भाई आहेत बॉलिंग ट्रॅकवर. या वाडा टेनिस क्रिकेट मधनं बरेचसे खेळाडू आहेत, आपल्या टोपण नावाने त्यांची ख्याती आहे. भाई पुढचा बॉल, पुढचा बॉल पुन्हा एकदा. 2 क्षेत्ररक्षक फक्त पाहत राहतील. बॉल जातोय सीमा रेषा पार. आलाय चौकार दीपेश घोलपच्या बॅटमधनं. 4. संख्या 10 लागली या स्कोर कार्डवर. 32 पर्यंत पोहोचायचंय. 10 झाल्या स्कोर कार्डवर. मात्र भाई पुन्हा एकदा बॉलिंग मार्क वरनं सज्ज होतोय. मात्र जिथनं जर आपण पाहिलं तर पुढच्या बॉलची हाताळणी करेल. अगदी वाऱ्याचा झोक आहे, पूरक आहे बॅटिंग करण्याकरता. दीपेश घोलप स्ट्रायकर एंडवर असताना पुढचा बॉल. अगेन पुढचा बॉल, बॉलला पाठवलंय आउट ऑफ द पार्क. A1 क्वालिटी, दर्जेदार षटकार दीपेश घोलपच्या बॅटमधनं आलाय खूप दूरवर. हाय अँड हँडसम षटकार.
जर आपण पाहिलं तर धावसंख्या वाडा पोलीस दल इथे आहे, वाडा पोलीस दल इथे आहे. पुढचा बॉल मनीष बांबेरेच्या विपक्षात अच्युत भाई. पुढचा बॉल आता मनीष बांबेरे कुठे कमी पडणार आहे, बॉलला पाठवलंय सीमारेषा पार. आणखीन एक मनीष बांबेरेच्या पाठमधना दर्जेदार षटकार. संख्या 23, 23 धावा स्कोर कार्ड वर लागल्या. दीपेश घोलपला आपण पाहतोय, मात्र मनीष बांबेरे कुठे कमी पडतोय. मनीष बांबेरेने देखील ठोकलाय षटकार. येणारे बॉल 13 बॉल मध्ये धावा करायच्या असतील 9. पुढचा बॉल अच्युत पाटील आहेत पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक वरना. अगेन पुढचा बॉल मनीष बांबेरेनं लॉक केलाय, बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. आणखीन एक मनीष बांबेरेचा हात तडाखा आलाय षटकार. अगदी एक ओव्हरवर अक्षरशः तुटून पडलेत. म्हणजे वाडा पोलीस टीम इथे आहे, मात्र पोलिसी मार द्यायला लावलाय तो टीम शिवंजय अलमांना. मात्र समोर चिंचगडचा संघ आहे, एक बलाढ्य संघ आहे. त्या टीमच्या विपक्षात खूप चांगली बॅटिंग या दोन बॅटरकडनं झाली आहे. एक ओव्हरचा खेळ संपलाय, एक ओव्हरच्या अखेरीस धावसंख्या स्कोर कार्डवर लागली आहे. स्कोरर आम्हाला दर्शवतायत 29. म्हणजे आता इथून पुढे फक्त आणि फक्त 3 धावांची गरज राहिली आहे. म्हणजे येणारे बॉल असतील 12 बॉल मध्ये धावा कराव्या लागतील 3. मॅच रंगतदार आहे, कारण की नेक्स्ट मॅच देखील आपल्या भेटीला एक तुल्यबल संघ वाडा पोलीस आणि त्याच्या विपक्षात टीम संदीपजी पाटील साहेबांचा संघ आपण पाहणार आहोत, टीम SP बिलोशी. पुढचा बॉल दीपेश घोलपच्या बॅटमधनं पुढचा बॉल, ज्याला 3 धावांची आवश्यकता असताना बॉल गेलाय सीमा रेषा पार. 7 बॉल मध्ये खेळ खल्लास. विन झाली आहे टीम शिवंजय स्पोर्ट्स अलमान. नेक्स्ट मॅच जर आपण पाहिली तर वाडा पोलीस आणि त्याच्या विपक्षात 2 हात करणार असेल टीम SP बिलोशी. या 2 टीम मधली ती नेक्स्ट मॅच असेल, या 2 टीम मधली ती पुढची लढत असेल. दोन्ही टीमला खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आणि पुढचं धावतं समालोचन जे तुमच्यापर्यंत या वाडा तालुक्यातला एक गोड आवाज सूरजजी पाटील घेऊन येतील. टीमने फिल्डिंग घेतलेली आहे. काय जबरदस्त आपलातून बॅटिंग अलमान टीम. खतरनाक मात्र षटकारांची धुव्वाधार बॅटिंग. दीपेश घोलप, मनीष बांबेरे. पब्लिक खुश, पैसा वसूल बॅटिंग.